मंडळी कशी आहे? मजेत आहे ना? असायलाच पाहिजे. आताच मी बाहेर जाऊन पाणी वगैरे मारून आले अंगणामध्ये, झाडांना पाणी घातलं आणि मग नाश्त्यासाठी घरामध्ये आली. तर सर्वात आधी मी नाही चटणी बनवायला घेतली खोबऱ्याची. तर त्यासाठी मी खोबरं भाजून घेतलं, शेंगदाणे भाजून घेतले, डाळवा भाजून घेतला आणि मग सगळं मिक्सरवर दळून त्याची ना अशी चटणी तयार केली. आणि हे आहे आप्याचं पीठ, मी ते कालच दळून ठेवलं होतं. आणि मग ना हे आप्पे पण मी बनवून घेतले असे, कारण ना माझ्या मुलीला आता ना याला पेपरला जायचं आहे अंकिताला, त्याच्यामुळं मी मग लवकरच करायला घेतलं. मग अंकिताने नाश्ता केला, तिच्या पप्पाने नाश्ता केला आणि दोघेजण पेपरसाठी निघून गेले. मग माझ्या ना अशी कामाची सुरुवात झाली, कारण की नाही आज ना मला थोडासा वेळच होता, म्हणून मी जास्तीचे पण कामं काढले. तर माझं हे सकाळचं रोजचंच रुटीन आहे. तर सर्वात आधी मी भांडे घासून घेते आणि भांडे पण माझे एवढे पडतात नाही, मुली खूपच भांडे टाकत राहतात. ग्लासाची पाणी पिलं की ग्लास टाकला असे भांडे जमा करून ठेवतात, त्याच्यामुळे ना भांडे खूपच होतात. मी आता भांडे घासून घेतले आणि टोपलं वगैरे खाली ठेवलं आणि मग हे शिंक घासायला घेतलं. शिंक तर मी तसं तर रोजच घासत असते, पण आज पण मी आता त्याला चांगलं घासणीने चकचक असं घासून घेतलं. शिंक कधी पण ही गॅस म्हणजे किचनमध्ये असल्यामुळे ते स्वच्छच असायला पाहिजे, नाही तर मग किचनमध्ये ते चांगलं नाही वाटत. शिंक जर खराब दिसलं तर ना स्वयंपाकाच्या याच्यामध्ये पण चांगलं वाटत नाही. म्हणून मी हे शिंक रोज स्वच्छ असं घासून घेत असते. थोडंसं डिटर्जंट पावडर त्याच्यामध्ये घातलं आणि चांगलं स्वच्छ असं घासून घेतलं. हे भिंती पण मी ना थोड्या घासून घेत असते. आणि ना मग थोडंसं पाणी, नळाचंच पाणी घेऊन स्वच्छ असं धुवून घेतलं आणि मग गॅसचा ओटा पण धुवायला घेतला, कारण सकाळी आप्पे केले ना, तर आप्पे केल्यामुळे सगळे इकडे तिकडे खरकटं सांडून होतं. म्हणून मग मी हे स्वच्छ असा हा गॅसचा ओटा घासणीने घासून स्वच्छ असा केला. 2-3 दिवसानंतर मी हे घासणीने घासत असते, रोज तर काही असं घासत नाही, कारण रोज काही एवढं खराब होत नाही. पाणी टाकून दिलं तरी स्वच्छ होऊन जाते किंवा कापडाने पुसलं तरी स्वच्छ होतं. पण आज मला वेळ असल्यामुळे मी त्याला चांगलं साबणीच्या पाण्याने घासून घेतलं चकचक. आणि गॅसला सुद्धा ना थोडंसं साबण लावून ओल्या फडक्याने पुसून घेतला. गॅसवर मी काही पाणी जास्त टाकत नसते, कारण त्याची छिद्र बुजून गेल्यानंतर मग न खूप प्रॉब्लेम येतात. मग गॅस वगैरे व्यवस्थित त्याच्यामधून होत नाही. तर म्हणून मग मी ना जास्त त्याच्यावर पाणी टाकत नाही. मग हातातनं माझा गॅस पुसून झाल्यानंतर मग ह्या बरण्या पण मी पुसून घेत असते. जेवढं आपण एक रोजचं त्याच्यावर हात फिरवलं ना तेवढं ते स्वच्छ राहते, म्हणून ते आपण पुसून घेते. आणि हे डायनिंग टेबलवर सगळा पसारा, फ्रूट्स वगैरे आणून ठेवले. ते काल मी मार्केटला गेली होती, तर मार्केटमधून फ्रूट्स वगैरे आणले. तर ना अंकिताने सगळे ते असेच डायनिंग टेबलवर टाकून ठेवले होते. मग मी ना ते सगळे एक ताट घेतलं. टोपल्यात तर ते बसत नव्हते, मग एक ताट घेतलं आणि ताटामध्ये ना सर्व फ्रूट्स असे व्यवस्थित असे ठेवले. आणि मग ना 2 फ्रूट्स ना मी फ्रीजमध्ये ठेवले थंड करायसाठी, नंतर खाण्यासाठी. थंड केलेले फ्रूट्स खायला पण म्हणजे छान लागतात थोडेसे, म्हणून 2 फ्रूट्स ना मी फ्रीजमध्ये ठेवले. आणि ह्या काही भाजीपाला होता, कालच मी तो भाजीपाला आणलेला फ्रीजमध्ये ठेवून दिला होता, पण हे फ्रूट्स वगैरे असे राहिले होते. रताळू होते, ते रताळू पण डायनिंग टेबलवर तसेच टाकून दिले होते. हे रताळू ना मुलींना खूप आवडतात, म्हणून मी त्यांच्यासाठीच हे रताळू मार्केटमधून आणत असते. तर त्यांना ना मी हे रताळू वगैरे आणले आणि की त्या खूपच म्हणजे खायसाठी हे करतात, भाजून दिले तरी त्यांना आवडतात. मग मी ते सगळं डायनिंग टेबल स्वच्छ केल्यानंतर हे जे माझी रॅक आहे ना डब्यांची, त्याच्यावर पण खूपच धूळ बसून जाते. तर मग मी हातावर ते पण पुसून घेत असते. मग ते सगळं पुसून झाल्यानंतर हॉलमध्ये आले. हॉलमध्ये ना या टेबलवर खूपच धूळ बसली होती. या टेबलवर ना 2 हत्ती ठेवून आहेत आणि एक ना बांबूचं झाड ठेवलेलं आहे. हे झाड ना माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केलेलं आहे, म्हणून मी ते ना हॉलमध्येच ठेवते, कारण त्याला पाणी घालायला लागते. मग दुसरीकडे ठेवलं तर आठवण राहणार नाही, म्हणून मी ते समोरच ठेवते आणि मग त्याला लागेल तेव्हा पाणी टाकत असते. टी व्ही वगैरे स्वच्छ असा पुसून घेतला. टी व्हीवर पण 2 दिवसाआड पुसते तरी पण खूपच धूळ बसते. आणि बाजूला आमचे बांधकाम पण सुरू आहे ना, त्याच्यामुळे जास्तच धूळ बसते. आणि हा कॉर्नर टेबल वगैरे यालाही मी असं स्वच्छ पुसून घेत असते. रोजच एक हात तर मारूनच घेते. आणि हे जे होम थिएटर ठेवलं आहे ना, याच्यावर जास्त धूळ बसते, कारण त्याच्यावर टाकायला असं टाकता येत नाही काही, म्हणून ते असेच राहतात. तर त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त धूळ बसते आणि त्याचा कलर पण काळा असल्यामुळे धूळ लवकरच ओळखते, म्हणून त्याला रोजच पुसून काढावं लागते. आणि हा टेबल जो आहे ना, हा तर बिलकुल सरकतच नाही, म्हणून मग आम्ही त्याला एकाच ठिकाणी ठेवलेला आहे. खूप वजनदार असा हा टेबल आहे आणि त्याला स्टीलचे असे रॉड लावलेले, ते रॉड पण असे रोजच पुसून घ्यावं लागतात. मग हे ना झाड ठेवल्याने त्या झाडांना थोडं मी ना पाणी घातलं. आणि हे कॉर्नर टेबलवर पण 2 झाडं ठेवलेले आहे. मला ह्या 2 झाडांचं एक विशेष वाटते. 4-5 महिन्यापूर्वी मी ही झाडं लावली आहे, पण त्याचे 3 पानं ते 3च आहे, ते अगदी खराबच नाही झाले, जसेच्या तसेच आहेत. मग त्यांना पाणी वगैरे देऊन मी बाहेर आली
पोर्चमध्ये. तर पोर्चमध्ये मी सकाळीच पोर्च धुवून गेली होती, पण तरी पण ना थोडीशी धूळ बसते आणि रांगोळी काढायची असले थोडं ओलसर पाहिजे म्हणून मी ना पोर्च पण असा स्वच्छ असा पुसून घेतला. आणि पुसल्यावर मग काही डाग वगैरे राहत नाही, रांगोळी पण व्यवस्थित राहते. आणि म्हणून मी ना हा स्वच्छ चकचक असा पुसून घेतला, कारण मला तिथे ना आता रांगोळी काढायची आहे. तर मी रोजच त्याच्यावर रांगोळी काढत असते. तर ना मी ना कधी स्वस्तिक काढते, तर कधी ना गाईचे पावलं काढते, आणि कधी कधी तर देवाचे पावलं काढत असते. जे वार पाहून मंगळवार शुक्रवार असले तर देवीचे पावलं काढत असते. आणि मग कधी कधी स्वस्तिक काढत असते. तर मी हे स्वस्तिक वगैरे काढले, आणि दारात पण छोटीशी अशी डिझाईन वगैरे काढली. आणि हे काढून झाल्यानंतर मग घरामध्ये आल्यानंतर ना सर्व हॉल वगैरे असा पुसून घेतला. ही पांढरी स्टाईल असल्यामुळे, ब्राऊन कलरची स्टाईल आहे ना, तर त्याच्यावर ना थोडंही पण काही डाग वगैरे पडला तर ना लगेच ओळखू येते, म्हणून स्टाईल पण रोजच पुसून घ्यावं लागते. आणि मग मी चकचक अशी ही स्टाईल पुसून काढते. आणि थोडंसं मीठ त्याच्यामध्ये घालते पाण्यामध्ये, आणि मीठ घालून पुसल्यानंतर छान मस्त चकाचक अशी ही स्टाईल चमकते. आणि हे सगळे पुसून घेतल्यानंतर देवाजवळ वगैरे सगळीकडे पुसून वगैरे मग ना हे बेसिन पण माझं खूप खराब झालं होतं. बेसिन मी 2-3-8 दिवसातनं तर 1-2दा हे बेसिन घासूनच काढावं लागते. खूप त्याच्यावर पण ना धूळ बसलेली असते. मुली वगैरे त्याच्यावर ब्रश वगैरे तिथेच करतात, तर ते सगळं त्याच्यावर डागं पडलेले असतात. तर मग मी ना त्याला ना त्याच्यावर डिटर्जंट पावडर टाकून तार घासणी घेतली, आणि तार घासणीने घासलं तर इतकं चकचक असं स्वच्छ हे बेसिन निघते. पण नळाला ना मी ना पितांबरीने घासत असते, पण आता सध्या माझ्याकडे पितांबरी नसल्यामुळे मग मी हे डिटर्जंटनीच नळ घासून काढले.